मंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सगळे एकत्र आले आणि या रेल्वेचं उद्घाटन झालं। खरं तर मराठवाड्यासाठी एक सरत्या वर्षाचं मोठं गिफ्ट आपण म्हणूया। खरं तर मराठवाडा नेहमीच अशा सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त प्रतीक्षा पाहावी लागते। म्हणजे रेल्वेसाठी तर विकासापासून कोसोदूर असं म्हटलं जातं, सुदैवाने आता मिळायला लागलं। नाही, अगदी निश्चितपणे मिळायला लागलेलं आहे। आज आपण पाहू शकतो की मराठवाड्यामध्ये रेल्वे लाईनचं डबलिंग, रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन आणि त्यासोबत नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे, या तिन्ही गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। आणि आमच्या सरकारने मागच्या 5 वर्षातही आणि आता पुन्हा आल्यानंतर केंद्र सरकारसोबत मॅचिंग ग्रँट देऊन वेगाने प्रकल्प पुढे नेले आहेत। मध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय होता की आम्ही मॅचिंग ग्रँट देणार नाही, जो चुकीचा निर्णय होता, त्यामुळे मोठा त्याचा परिणाम झाला। मराठवाड्यातले आता कामं वेगाने सुरू आहेत। सगळ्यात महत्वाचं ही वंदे भारत ट्रेन ही थेट आपल्याला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मुंबईशी कनेक्ट करते। आज संभाजीनगर आणि जालना हे 2 पुढचे इंडस्ट्रियल डेस्टिनेशन आहे। आज त्याची वेगानं आपल्याला विकास होताना दिसतोय आणि त्यामुळे हे जे काही आपले पुढचे इंडस्ट्रियल डेस्टिनेशन्स आहेत हे देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडणं हे अत्यंत गरजेचं होतं। कारण आपल्याला माहिती आहे विमानाच्या वेळा वगैरे सगळ्या अडचणी असतात, ट्रेन झाली की सोपं पडतं। आता ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे उद्योगावरही याचा एक विशेष परिणाम होणार। डबल कनेक्टिव्हिटी म्हणजे डबल रेल्वे लाईनची आमची खूप जुनी इच्छा आणि आमचं इलेक्ट्रिफिकेशन अजूनही खूप मागे पडलंय। या दृष्टीनं काही सुरू आहे राज्य सरकारकडनं केंद्राकडे पाठपुरावा? आता डबलिंग करता आणि इलेक्ट्रिफिकेशन करता सगळे निधी उपलब्ध झालेला आहे, कामही वेगाने सुरू आहेत। काही ठिकाणी ॲक्विजिशनचे विषय होते, लँड ॲक्विजिशनचं काम देखील झालेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की आता हे सगळे काम वेळेने होतील। आपल्या काळात खूपच मागे पडलं होतं आमचं सगळं याबाबतचा विकास मराठवाड्यात। बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की 14 ते 19 आपण स्पेशल ड्राईव्ह करून लँड ॲक्विजिशन केलं, पैसा दिला, मोठ्या प्रमाणात कामं केली। पण त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सरकारने असा निर्णय घेतला होता की जो राज्याचा हिस्सा आहे तो आम्ही देणार नाही। आता सगळी राज्य म्हणजे ममता बॅनर्जी हिस्सा द्यायला तयार आहे, ओरिसाही द्यायला तयार आहे। अशा वेळी महाराष्ट्र असा जर निर्णय करेल, त्यामुळे 2.5 वर्ष आपली कामं झाली नाहीत। पण आम्ही लगेच शिंदे साहेब आल्यानंतर पहिला निर्णय घेतला आणि पैसे जे बाकी होते सगळे दिले आणि काम वेगाने सुरू केलं। विरोधी पक्षनेता होता त्यावेळेस मला आठवत आहे उद्धव ठाकरेंना विनंती केली होती तुम्ही की हा निधी द्यायला हवा, आपला विकास रखडला होता आणि त्यात केंद्राने पूर्ण पैसे द्यावे अशाबाबतची तुतुमयमय झालं। मी उद्धवजींना पत्र लिहिलं होतं की देशामध्ये वर्षानुवर्ष ही पद्धत आहे की काही गोष्टी केंद्र सरकार 100% देतं आणि काही गोष्टीत आपण 50% हिस्सा देतो, कारण आपल्या राज्याचा विकास होतो, आपल्या राज्यामध्ये त्याची अर्थव्यवस्थेला चालना मिळते, आपल्या राज्यात जॉब्स क्रिएट होतात। आणि जर देशातले विरोधी पक्षाचे सगळे राज्य देत आहेत तर तुम्ही हे म्हणणं की आम्ही देणार नाही हे चुकीचं आहे। पण ते काही त्यांनी ऐकलं नाही, त्यामुळे मोठा फटका पडला। बरं, आणखी एक समृद्धी तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्याच्याबद्दल एक बुलेट ट्रेनची खूप दिवसांची वर्षांची चर्चा सुरू आहे, ते कुठपर्यंत आलं सांगू शकाल? त्याच्यात बुलेट ट्रेनचा जो काही आमचा संकल्प आहे तो याकरता आहे की बुलेट ट्रेन सुरू करण्याकरता 78% जमीन ही आपल्या कब्जात आहे, 22%च फक्त जमीन ॲक्वायर करायची आहे स्टेशनशी इंटिग्रेशन करण्याकरता। आणि म्हणून त्याचा एक प्राथमिक अहवाल देखील तयार झालेला जो केंद्र सरकारकडे आहे। मला विश्वास आहे की त्याला देखील चालना लवकरच मिळेल। अखेरचा प्रश्न विचारतो, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, काय संकल्प आहे नव्या वर्षासाठी? देवेंद्र फडणवीस यांचे एक राजकारणी म्हणून आणि एक स्वतः वैयक्तिक माणूस म्हणून। नाही, राजकारणी वैयक्तिक काही वेगळा संकल्प नाही, एकच संकल्प आहे, जी जबाबदारी मिळालेली आहे त्याचा वापर करून महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि सर्वांगीण विकासाकरता जी क्षमता आहे त्या क्षमतेनं काम करायचं। मोदीजींच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता पूर्ण ताकद लावायची। हे होते देवेंद्र फडणवीस, पूर्ण क्षमतेने राज्यासाठी काम करायचं आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करायचा असा आपला संकल्प आहे आणि त्या दृष्टीनं पावलं पडत आहेत असंही ते स्पष्टपणे सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी मीडिया, जालना।